नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 3 सुरू करत आहोत. मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पना या प्रकरणामध्ये आपल्याला जे दोन महत्त्वाचे घटक पाहायचे आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे की त्या ठिकाणी राज्य, अर्थ, राज्याची व्याख्या असेल आणि राज्याचे आधारभूत घटक व वैशिष्ट्ये. आणि दुसरा जो घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नागरी समाज. मग नागरी समाजाचा अर्थ असेल, व्याख्या असेल आणि नागरी समाजाची असणारी वैशिष्ट्ये व नागरी समाजाची लोकशाहीमधील असणारी भूमिका. त्यापैकी पहिला टॉपिक आज आपण त्या ठिकाणी सुरू करू, राज्य. पहा मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना किंवा आपल्या राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला ज्या मूलभूत संकल्पनेमधील पहिला महत्त्वाचा घटक असेल की राज्य. मग राज्याच्या प्रस्तावनेच्या बाबतीमध्ये आपण विचार करू की राज्य म्हणजे नक्की काय असतं. प्रामुख्याने आपण पाहतो की आजही माणसाने त्याच्या स्वतःच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या संस्थांची निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसते. आणि मग ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तो स्वतःचा आणि समाजाचा त्या ठिकाणी विकास करत असतो. आणि म्हणून हा विकास करण्यासाठी अनेक प्रकारच्या संस्थांची गरज असते आणि त्या संस्थांवरती नियंत्रणसुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून मानवाने सुद्धा या गरजेतून आपण पाहतो त्याच्या अनेक गरजा पूर्ण होण्यासाठी संस्था निर्माण केल्या आणि त्या संस्थेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी राज्य ही संस्था निर्माण केलं, असं आपल्याला राज्याच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. प्रामुख्याने जर आपण पाहिलं, अभ्यास केला तर आपल्याला या ठिकाणी पहिला महत्त्वाचा घटक विचारात घेता येईल की राज्याची व्याख्या आणि अर्थ. प्रामुख्याने जर आपण पाहिलं, राज्य हा जो शब्द आहे इंग्रजीमध्ये आपण पाहतो त्याला स्टेट्स असं म्हटलं जातं. आणि मग हा स्टेट्स हा जो शब्द आहे तो शब्द आपण पाहतो कसा आला, तो त्या ठिकाणी तो रोमन लोक प्रामुख्याने राज्य यासाठी सिव्हिटॉस या शब्दाचा वापर त्या ठिकाणी प्राचीन काळामध्ये करत होते. प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिस या शब्दाचा त्या ठिकाणी वापर केला जात होता. किंवा राजकीय विचारवंत आपण पाहतो की मॅकेवेलीनी त्याच्या प्रिन्स या ग्रंथामध्ये आपण पाहतो की स्टेट्स या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. मॅकेवेलीनी प्रिन्स या ग्रंथामध्ये आपल्याला स्टेट शब्दाचा सर्वप्रथम वापर दिसतोय. किंवा 16व्या-17व्या शतकापर्यंत आपण पाहतो राज्याचा शब्द वापर हा इंग्रज आणि फ्रेंच आणि जर्मन या वेगवेगळ्या साहित्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजेच राज्य या शब्दाचा वापर आपण पाहतो राष्ट्र, देश आणि सरकार आणि समाज अशा वेगवेगळ्या कारणासाठी सुद्धा वापरलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आता दुसरा जो भाग या ठिकाणी आपल्याला विचारायला घ्यायचे की राज्याची व्याख्या. मग अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी काय तर त्या ठिकाणी वुड्रो विल्सन यांनी काय केली राज्याची व्याख्या. राज्य म्हणजे काय, निश्चित अशा भूप्रदेशावर कायमद्वारा सत्ता चालविणारा संघटित झालेला समाज म्हणजे राज्य होय, अशी वुड्रो विल्सन यांनी व्याख्या केलेली आहे. किंवा हेरोल्ड लॉस्की काय म्हणतायत, राज्य म्हणजे काय, शासन आणि प्रजा या दोन्ही विभागातील प्रादेशिक समाज असून आपल्या विशिष्ट प्रदेशातील इतर संस्थांप्रमाणे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणारा संघ म्हणजे राज्य होय, अशी सुद्धा व्याख्या प्रामुख्याने लॉस्कींनी आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते. पुढं जर आपण घटक पाहिला किंवा ह्या वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा विचार करताय किंवा आपण पाहतो की गिलक्राइस्ट यांनी राज्याची व्याख्येच्या बाबतीमध्ये काय म्हणते, राज्य म्हणजे काय, निश्चित लोक काय विशिष्ट अशा भूप्रदेशावर एका सरकारच्या आधिपत्याखाली संघटित होतात व हे सरकार अंतर्गत बाबीमध्ये आपल्या जनतेचं सार्वभौमत्व प्रकट करतं आणि बाह्य संबंधाच्या बाबतीमध्ये अन्य सरकारपासून स्वतंत्र असतं, त्याला राज्य असं गिलक्राइस्ट यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणपणे जर विचार केला तर ह्या वेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत किंवा ह्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी केलेली दिसतात. आता यामध्ये दुसरा त्या ठिकाणी भाग आपल्याला पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की काय, हे जरी झालं मग राज्याचे मुख्य घटक काय आहेत तर ते पाहणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग राज्यासाठी काय महत्त्वाचा भाग असतो, कुठलंही राज्य अस्तित्वात येण्यासाठी साधारणपणे आपण विचार केला काही घटक आपल्याला त्या ठिकाणी पहिला घटक काय आहे
त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल लोकसंख्या. दुसरा घटक या ठिकाणी आपल्याला पाहता येईल विशिष्ट असा भूप्रदेश म्हणजे जमीन. तिसरा घटक या ठिकाणी आपल्याला विचार करता येईल शासन. आणि चौथा घटक या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल की सार्वभौमत्व. म्हणजे साधारणपणे या 4 टप्प्यांवरती जर आपण विचार केला, आपण पाहिलं तर हे 4 घटक त्या ठिकाणी राज्य ही संकल्पना येण्यासाठी अस्तित्वात असतात. पहिला म्हणजे लोकसंख्या, विशिष्ट भूप्रदेश म्हणजे जमीन, तिसरा आपण पाहतो शासन किंवा सरकार, आणि चौथा आहे सार्वभौमत्व. आता या 4 राज्याचे आधारभूत घटक मानले जातात किंवा त्या ठिकाणी ते महत्त्वाचे असतात. पहिला घटक आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ, त्या ठिकाणी लोकसंख्या. कुठलंही राज्य अस्तित्वात येण्यासाठी राज्याच्या ज्या काही भौतिक अनेक प्रकारचे घटक आहेत, आणि पहिला घटक आहे लोक किंवा जनता, समाज. जर कुठलंही राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकांची आवश्यकता असते किंवा राज्याचं उत्पन्न कशामुळं वाढतं, तर ते लोकांमुळं वाढतं. आणि म्हणून लोकसंख्येचं वर्गीकरण काही घटकामध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे? 2 प्रकारे वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. राज्याच्या अंतर्गत असणारे नागरिक आणि परकीय नागरिक, हा फरक दिसून येतो. दुसरा घटक आहे लोकसंख्येचं निर्धारण केलेलं आहे. लोकसंख्या किती असावी निर्धारित, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून प्लेटो आणि अरिस्टॉटलनी वेगवेगळ्या अंके सांगितलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर अरिस्टॉटलने 5400 एवढी राज्याची लोकसंख्या निर्धारित केलेली आहे. रुसोने सुद्धा आपण सांगितलं काय, राज्याची लोकसंख्या ही मर्यादित असावं, असं रुसोने सुद्धा त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामधील तिसरा घटक आहे आज लोकसंख्या आणि आधुनिक काळ. मग आज जर आपण पाहिलं, मग त्या काळामध्ये मर्यादित लोकसंख्या, आजची वाढलेली लोकसंख्या, आणि त्यामध्ये असणारे नागरिक. जगामध्ये आपण पाहतो चीन असेल, भारत असेल, प्रचंड लोकसंख्येचे असणारे देश असेल, किंवा अगदी छोटासा मोनाको सारखा अतिशय छोटा लोकसंख्या असलेला देश म्हणून सुद्धा आपल्याला त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी पाहता येईल. म्हणजे अशा पद्धतीने लोकसंख्येचे हे 4. दुसरा घटक आहे विशिष्ट भूप्रदेश म्हणजे जमीन. मग जमिनीचे सुद्धा प्रामुख्याने 4 घटक केलेले आहेत. काय केलेलं आहे? विशिष्ट भूप्रदेशाची ठेवण, म्हणजे राज्याचा जो भौगोलिक क्षेत्र आहे, राज्याची जी जमीन आहे ती कशी असावी, किंवा त्या जमिनीच्या राज्याच्या विकासामध्ये, उन्नतीमध्ये कशा पद्धतीने तिचा प्रभाव पडतो, किंवा राज्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचार. म्हणजे नदी, वाळवंट प्रदेश, समुद्र, असे घटकसुद्धा, मग त्या माध्यमातून वेगवेगळी खनिज द्रव्य. दुसरा की भूप्रदेशाचा आकार. प्लेटो आणि अरिस्टॉटलने वेगवेगळ्या आकाराच्या बाबतीमध्ये समर्थन केलेलं आहे. छोटा असू नये, फार मोठा आहे तो, एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुवर्णमध्य असावा. चौथा घटक सांगितला की भौगोलिक समीपता. भौगोलिक समीपता कशी अपेक्षित आहे, म्हणजे काय? आपण पाहतो की उदाहरणार्थ अमेरिका आणि रशिया राष्ट्रांच्या अतिविशाल भूप्रदेशामुळे काय झाले, त्यांच्यामध्ये भौगोलिक समीपता म्हणजे जवळीक निर्माण करणं अवघड आहे. रशियाचं जर पाहिलं, रशिया अत्यंत प्रचंड, म्हणजे 2-2 खंडामध्ये जर त्या राष्ट्राची जमीन येत असेल, त्याच्यावरून आपल्याला त्याचे भौगोलिक किंवा जे फिजिकली अनेक पद्धतीच्या भौतिक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तिसरा घटक त्या ठिकाणी विचारात घेऊ, किंवा सरकार किंवा शासन संस्था. आपण जर पाहिलं, कुठलंही राज्य अस्तित्वात येण्यासाठी जमीन आणि लोकसंख्या बरोबर त्यावरती नियंत्रण असणारा घटक म्हणजे शासन संस्था असणं गरजेचं आहे. जर आपण पाहतो त्या समाजावरती कुठल्याही व्यवस्थेचं नियंत्रण नसेल, तर तो अमर्यादित स्वरूपाचं काम त्या ठिकाणी होणार आहे. किंवा त्या विशिष्ट जमिनीवर राहणाऱ्या लोकांचं त्यांच्यासाठी नियमन झालं पाहिजे, त्यांना आज्ञा देणारा आणि ते पाळणारा समाज असणं गरजेचं आहे. नाही तर समाजामध्ये अराजकता निर्माण होईल, नागरिकांना त्या ठिकाणी राहता येतील नाही. ह्यासाठी
तिसऱ्या घटकाची आवश्यकता आणि चौथा घटक महत्त्व म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व हा घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण का एवढं सगळं जरी असेल आणि जर त्या प्रदेशाला त्या देशाला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर ते राष्ट्र होऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्राला अंतर्गत आणि बाहेरील या दोन्ही घटकामध्ये निर्णय क्षमता किंवा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गरजेचं असतं. त्याला आपण सार्वभौमत्व म्हणतो. आणि हा घटक सार्वभौम घटक त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागणार. म्हणजे अशा पद्धतीने साधारणपणे आपल्याला राज्य हे वेगळ्या घटकाचे विचार किंवा ही अनेक प्रकारची वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील किंवा हा घटकसुद्धा त्या ठिकाणी विचारात घेता येईल. हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपण विचारात घेऊ की नागरी समाज, सिव्हिल सोसायटी असं त्याला म्हटलं जातं. हा दुसरा टॉपिक आपण पाहू. याच्यामधील दुसरा घटक आपण पाहतो की नागरी समाज निर्माण करणं हे आपण पाहतो अनेक वेगळ्या विचारवंतांचं त्यांचं राजकीय विश्लेषण वेगळ्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून लोकशाही यशस्वीतेसाठी नागरी समाजाची गरज असते. जबाबदार शासन पद्धती आवश्यक गरजेचं असते. पारदर्शकता त्या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि मग जनतेमध्ये पारदर्शकता ठेवायची असेल तर सरकारवरती नियंत्रण ठेवणारी किंवा जबाबदारी व्यवस्था गरजेचं आहे. आपण पाहतो दुसऱ्या महायुद्धानंतर वेगळ्या खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले. आशिया, आफ्रिका, अमेरिका, लॅटिन अमेरिका या खंडातील अनेक राष्ट्र त्या ठिकाणी स्वतंत्र झाली. वेगळ्या विचारवंतांनी नागरी समाजाचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतोय. किंवा आपण पाहतो की उदाहरणार्थ साम्यवादी देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरी समाजावरती बंधनं किंवा नियंत्रण होतं आपल्याला दिसून येते. कारण त्या ठिकाणी ती राष्ट्रदेश शक्तिशाली होते. आणि मग यामुळं काय झालं, नागरी समाज नसल्यामुळं राज्याच्या विरोधात अनेक प्रकारचा उठाव किंवा समाज हा त्या ठिकाणी काय होत असतो, विरोध करत असतो. आणि मग तो त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा असंतोष आणि नंतर तो उठावाकडे जात असतो. कारण का जनतेच्या ज्या मागण्या ज्या समस्या त्या जर सोडवल्या नाही तर मग त्याचा परिणाम या ठिकाणी होत असतो. किंवा मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये जर शोषण होत असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्याचा प्रभाव या ठिकाणी. आणि म्हणून या सर्व गोष्टीला विरोध करण्यासाठी लोक संघटित होतात. आणि हा समाज स्वतःच्या हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी लढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि मग त्या माध्यमातूनच त्यांच्यामध्ये सहकार किंवा समन्वयाची भूमिकासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग प्रश्न असा आहे की नागरी समाजाचा काय अर्थ आहे किंवा हा शब्द कसा आला. रोमन शब्द जो आहे सोसायटस या शब्दापासून सोसायटी हा शब्द तयार झालेला आहे. याचा जर मराठी अर्थ आपण पाहिला तर काय होतो, चांगला समाज. आणि म्हणून सर्वप्रथम जर्मन विचारवंत हेगेल यांनी नागरी समाजाच्या शब्दाचा वापर केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. जो समाज आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची उत्तरदायित्व याची सुद्धा जाणीव ठेवत असतो, म्हणून त्याला नागरी समाज म्हटलं जातं. आपण पाहिलं 19व्या शतकामधील अनेक विचारवंत आहेत. म्हणजे मार्क्स असेल, हेगेल असेल, फ्रेडरिक एंजल्स असेल, या वेगळ्या विचारवंतांनी आपण पाहतो ह्या संकल्पना सर्वमान्य केल्या. किंवा 20व्या शतकामधील ग्रास्मी विचारवंत असेल, नागरी समाजाच्या संकल्पनेस वैश्विक स्वरूप प्राप्त करून दिलं. किंवा नागरी ही समाज आज सर्वमान्य होऊन प्रत्येक राष्ट्रामध्ये ती रुजली आहे. आणि त्याचा अर्थ वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगळे त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याचा अर्थ किंवा याची व्याख्या काय सांगितलेली आहे. नागरी समाज म्हणजे काय, एस.के. दास यांच्या मते काय, सुसंस्कृत समाज हा संघटित समाज आहे आणि ज्यावर राज्य शासन करते त्यास नागरी समाज असं म्हटलं जातं. किंवा जेफ्री अलेक्झांडर यांच्या मते काय, राज्याव्यतिरिक्त इतर अनेक संस्थांना एकत्रित आणणारे संयुक्तिक छत्र म्हणजे नागरी समाज होय.
किंवा मेकओव्हर यांच्या मते काय, मेकओव्हर यांनी काय सांगितले, राज्य आणि समाज यांच्यातील मध्यस्थ असणारा समाज म्हणजे नागरी समाज होय, अशा पद्धतीची व्याख्या ह्या वेगळ्या विचारवंतांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली दिसून येते. ही नागरी समाजाचा अर्थ आणि ह्या काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पुढचा घटक आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ की नागरी समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सिव्हिल सोसायटीची. आपण पाहतो की हुकुमशाही शासन व्यवस्थेमध्ये सिव्हिल सोसायटीची आवश्यकता आहे. कारण का, हुकुमशाही राजवट काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिव्हिल सोसायटी मदत करत असते. जर आपण उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर पाकिस्तानचं आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण घेता येईल. जे काय त्या ठिकाणी हुकुमशाह किंवा लष्कर प्रमुख होते, जनरल परवेज मुशर्रफ यांनी सत्ता ज्या पद्धतीने काबीज केली आणि सत्ता मिळवली, मग त्यांना त्या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करण्यास आणि निवडणुका घेण्यास भाग पाडलं कुणी, तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या सिव्हिल सोसायटीने, नागरी समाजाने त्यांना त्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यास आणि निवडणुका घेण्यास भाग पाडलं. हे काम त्या ठिकाणी करू शकते का. किंवा भारतामध्ये सुद्धा आपण पाहतो अनेक घटक, उदाहरणार्थ माहितीचा अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा, नागरिकांचे मूलभूत हक्क, ई गव्हर्नन्स, लोकशाही विकेंद्रीकरण, पंचायत राज व्यवस्था, जनहितार्थ याचिका, या अनेक गोष्टींमुळे काय होतं, सिव्हिल सोसायटीला बळ मिळतं. आणि म्हणून आपल्याला सिव्हिल सोसायटीची काही वैशिष्ट्ये पाहणं गरजेचं. काय एक 8 ते 10 महत्त्वाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य काय आहे सिव्हिल सोसायटीचं, सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत जर ते जनतेच्या हिताचे असेल तर सिव्हिल सोसायटी त्याला समर्थन देते, पण विरोधात जर असतील तर त्याचा निषेध करण्याचं काम सिव्हिल सोसायटी करतं. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय सिव्हिल सोसायटीचं, प्रत्येक देशातील नागरी समाज हा स्वायत्त आणि स्वतंत्र असतो. तिसरं काय, नागरी समाज स्वयंप्रेरणेने संघटित झालेला असतो, त्याची स्वयंप्रेरणा असते. चौथा भाग आहे, नागरी समाज आणि लोकशाही मूल्य मानवाधिकार समाजात रुजला जावा ह्या हेतूने संघटनात्मक पातळीवरती त्या ठिकाणी कार्य करते. पाचवा घटक आहे, नागरी समाजात नैतिक मूल्य, सभ्यता, सांस्कृतिक मूल्य, सहकार्याची भावना वाढीस लावण्याचं काम कोण करत असेल तर तो नागरी समाज त्या ठिकाणी करत असतो. सहावं महत्त्वाचं वैशिष्ट्य, नागरी समाज काय करतो, हा शासनाची ध्येय धोरणे, कायदे, योजना, उपक्रम यामध्ये जनतेचा सहभाग वाढवतो आणि आर्थिक विकासाकरता जनतेला प्रेरित किंवा प्रोत्साहित करण्याचं काम नागरी समाज करत असतो. पुढचं वैशिष्ट्य काय, नागरी समाज देशातील काय करतो, प्रशासनामध्ये कशा पद्धतीने पारदर्शकता राहील, संवेदनशील राहील आणि जनतेप्रती तो सरकार ते शासन कसे उत्तरदायित्व, एक जबाबदारीचं तत्व निर्माण करण्याचं काम सुद्धा सिव्हिल सोसायटी त्या ठिकाणी करत असते. नागरी समाजाच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण होते, फंडामेंटल राईट्स, आणि त्याचबरोबर काय, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व या दोन्ही गोष्टी रुजवण्याची किंवा अपेक्षा करण्याचं काम सिव्हिल सोसायटी करत असते. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, नागरी समाजाच्या माध्यमातून देशातील जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती समाजातील सर्व घटकांना कशा पद्धतीने उपयोगी होईल किंवा तिचा उपभोग घेता येईल अशा पद्धतीची भूमिका शासनावरती प्रति राबवण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची असते. नागरी समाजाच्या माध्यमातून काय होतं, नागरिकांमध्ये आणि लोकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्र एकता, राष्ट्राप्रती असणारी समर्पितीची भावना वाढवण्याचं काम करतो. नागरी समाजाच्या माध्यमातून काय होतं, राज्य आणि जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो, सरकार आणि जनता यांच्यामध्ये समन्वयाचं साधणं. आणि पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, नागरी समाज काय म्हणजे सिव्हिल सोसायटी काय करते, तो लोकांना
त्या समाजामध्ये सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम कोण करतं, तर त्या ठिकाणी तो नागरी समाज करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ही वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घेता येईल. आणि यामधील पुढचा घटक आपण पाहू की नागरी समाजाची लोकशाहीमध्ये काय भूमिका आहे, काय गरज आहे किंवा काय आवश्यकता आपण पाहू. आपण पाहतो की नागरी समाजामध्ये लोक स्वयंप्रेरणेने स्वयंइच्छेने एकत्र येत असतात आणि त्या विचारमंथनातून मतातून त्या विचारातून ते शासनापर्यंत किंवा समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात किंवा अनेक वेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी नागरी समाजाची असते. जनतेमध्ये कशा पद्धतीने जागरूकता होईल, जनजागृतीचं काम त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आहे. लोकांचं वर्तन बदलण्यासाठी सुद्धा त्याची आवश्यकता आहे. नागरी समाजामध्ये वैयक्तिक हिताला महत्त्व नसतं, ते समाज हिताला सामूहिक हिताला त्या ठिकाणी महत्त्व असतं. भारतामध्ये जर आपण पाहिलं अनेक वेगळ्या जाती पंथांचे लोक राहतात, मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे, धार्मिक भाषिक विविधता आहे आणि त्या माध्यमातून जर आपण विचार केला या सर्व गोष्टींचं संरक्षण होणं गरजेचं आहे. किंवा जागतिक पातळीवर रेड क्रॉस नावाची सोसायटी जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी काम म्हणून त्या ठिकाणी करतं किंवा अनेक प्रकारच्या NGO आहेत, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे की त्या माध्यमातून कशा पद्धतीने नागरिकांचं रक्षण होईल, नागरिकांचे मूलभूत हक्क कसे मिळतील याचा प्रयत्न होताना दिसतोय. किंवा जगामध्ये संघर्षाची भूमिका संपून शांतता कशी निर्माण होईल, अनेक पातळीवरती असणाऱ्या चळवळीच्या माध्यमातून आरोग्य असेल, शेती असेल, शिक्षण असेल, मानवतावाद या भूमिकेतून काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अनेक प्रकारच्या चळवळींचा आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करता येईल किंवा कायद्यामध्ये अनेक प्रकारची कलम रद्द असेल, कलम 377 असेल किंवा तिहेरी तलाक असेल. ह्या अनेक सामाजिक बाबतीमध्ये समाजामध्ये येऊन सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम लोकशाहीमध्ये ही भूमिका सिव्हिल सोसायटीची महत्त्वाची आपल्याला दिसून येते. आणि म्हणून नागरी समाजाचं रक्षण केलं पाहिजे. उज्ज्वल भविष्यासाठी काय गोष्टीची आवश्यकता आहे ते त्यामध्ये महत्त्वाचे काय आपल्याला एक 7 ते 8 महत्त्वाचे घटक पाहणं गरजेचं आहे. पहिला घटक काय आहे, त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो प्रशासन किंवा सुशासन करण्यासाठी आपण पाहतो लोकशाहीमध्ये नागरी समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. आपण पाहिलं, विचार केला तर आपल्याला दिसून येतं आहे काय, कुठलंही जे सरकार आहे, कुठलंही गव्हर्नमेंट आहे, सार्वजनिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं, विचार केला, सरकार अनेक निर्णय घेतं. त्या निर्णयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रशासन चांगलं करता येईल, काम कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना त्या ठिकाणी उदाहरणार्थ गव्हर्नन्स असेल, लोकशाहीचं विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून नागरी समाजाचं किंवा प्रशासन कसं चांगलं होईल, योजना समाजातील प्रत्येक तळागाळातील नागरिकांपासून कसं पोहोचेल याचा प्रयत्न किंवा प्रशासनाला किंवा सुशासनाला सहकार्य करणं गरजेचं. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी घटक आहे, राज्याचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. आपण पाहतो नागरी समाज हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे विविध राजकीय संघटनांशी पक्षाशी संबंधित असतो आणि म्हणून सत्तेचा गैरवापर होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये आणि त्या माध्यमातून नागरी समाजाचं कार्य प्रभावीपणे ठरलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा घटक आहे नागरिकांच्या हक्काचं रक्षण. नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण लोकशाही प्रक्रियेमध्ये होणं गरजेचं आहे. महिला असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, अशा वेगळ्या लोकांची भूमिका किंवा त्यांचं सुद्धा हक्काचं रक्षण होण्याचे काम किंवा भूमिका ही लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. हाही घटक महत्त्वाचा आहे. पुढचा आपण पाहतो की राजकीय सहभाग प्रोत्साहन. प्रामुख्याने बऱ्याच वेळा आपण पाहतो लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाची ध्येय धोरणं चांगली आहेत का योग्य आहेत आणि त्या माध्यमातून जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न नागरी समाजाच्या भूमिकेतून होत असतो. मतदान कोणाला करायचं, कसं करायचं, हा सुद्धा महत्त्वाचा राजकीय सहभागाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. पुढचा घटक आहे लोकशाहीचं कसे मूल्य विकसित करणं. कुठलीही लोकशाही समाजामध्ये रुजवायची असेल, वाढवायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, जनतेमध्ये सहनशीलता,
प्रेम, तडजोड, विरोध ह्या अशा अनेक वेगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा तशा पद्धतीच्या प्रवृत्ती युवकांमध्ये समाजामध्ये विकसित होणं गरजेचं आहे. चर्चा, परिसंवाद याच्या माध्यमातून त्या रुजवणं गरजेचं आहे. पुढचा घटक आहे राजकीय नेतृत्व विकसित. शासनाने जे अनेक निर्णय घेतलेले आहेत ते जनतेच्या हिताचे जर नसतील तर त्या विरोधात रस्त्यावरती उठून आंदोलन करणं, निषेध व्यक्त करणं ही नागरी समाजामध्ये दिसून येते. जनलोकपाल विधेयक असेल किंवा आपण पाहतो की अण्णा हजारे असतील, अरविंद केजरीवाल असेल किंवा अनेक वेगवेगळी लोक आहेत की त्या माध्यमातून समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत आणि त्या माध्यमातून लोक कशी लोकशाहीमध्ये येतील, कसा सहभाग वाढेल ही भूमिकासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं जो काय मूलभूत संकल्पना आहे त्या समाजामध्ये रुजवण्यासाठी ह्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या समाजामध्ये रुजणं गरजेचं आहे.